नमस्कार मंडळी. फिरते रुपया भवती दुनिया, फिरते रुपया भवती दुनिया. हे गाणं खूप जुनं गाणं आहे, पण या बाबतीत कोणालाच दुमत होणार नाही. सगळ्यांनाच असं वाटतं की आजकाल सगळ्यात जास्त चलती आहे ती पैशांची. इतर कोणाला कोणी काही विचारत नाही. पैसा पाहिजे, पैसा. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, असं वाटतं सगळ्यांना. त्यामुळे कसंही करून आपल्याकडे भरपूर पैसा असावा, आपल्याला गरज असल्यापेक्षाही जास्त पैसा असावा असं आपल्याला वाटत राहतं. पण पैसा आणि आनंद आणि समाधान याचं म्हटलं तर काही नातं आहे, म्हटलं तर काही नातं नाही. कारण आपण कमावत असलेला जो पैसा असतो तो कुठून येतो, कसा येतो, याच्यावरही खूप गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही नैतिकतेनं कमावतायत का तुमचा पैसा, की कुठे पैसे खाणं सुरू आहे? कधीतरी आपल्याला अटक होईल का, आपल्याला कुठेतरी आपल्यावर केस होईल का, अशी भीती सुरू आहे मनामध्ये. कशात तऱ्हेनं आपण पैसा मिळवला आहे, कुणाच्या तरी मुंड्या मुरगळून, कुणाला तरी फसवून असा तो पैसा मिळवला आहे का? तसं असेल तर आनंदी आणि समाधानी मन तुमच्याकडे असणारच नाही. तुम्ही कष्ट करून तुमचं ज्ञान, तुमच्या क्षमता त्या पुरेपूर वापरून इतर लोकांना प्रसंगी थोडासा पैसा बाजूला ठेवून चांगली मदत करून, लोकांशी चांगले नातेसंबंध ठेवून जर तो पैसा मिळवला असेल तर तुमच्यासोबत आनंदी आणि समाधान मिळू शकेल. तेव्हा पैसा नुसता मिळवून चालत नाही, तो कसा मिळवला याच्यावरतीही महत्त्व आहे. आणि परत तो मिळवत असताना तुम्ही हाव किती आहे तुम्हाला, तुम्ही हावरटपणे मला अजून एवढं माझ्याकडे जमीन जुमला आहे, एवढे माझ्या घरं आहेत, एवढ्या माझ्या बंगल्या गाड्या आहेत, माझं अमकं आहे, माझं तमकं आहे, ह्याच्यामागे लागला असाल ना तर ती नेव्हर एंडिंग गोष्ट आहे. त्यामुळे पैसा याला खूप जास्त महत्त्व देणारी माणसं नाही, आनंदी आणि समाधानी राहू शकत नाही. पैसा म्हणजे विष आहे, इथपासून पैसा हा परमेश्वर आहे, अशा दोन टोकाचे विचार करून चालत नाही. व्यावहारिक जग असं आहे. तेव्हा हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा.